आमच्याकडे ग्रंथसंपदा खूप आहे, पण ग्रंथ वाचायला वेळ मात्र फार कमी. इकडे लक्ष द्या, तुमचं काय मॅटर असेल तो थोड्या वेळ मिटवा. आमच्याकडे ग्रंथसंपदा खूप आहे, पण ग्रंथ वाचायला मात्र वेळ नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावे. खूप आहे. लॉकडाऊन मध्ये आम्ही पोरांच्या हातामध्ये दिवस दिवस मोबाईल दिला, पण ज्ञानेश्वरी दिली, गाथा दिला, हरिपाठ दिला नाही, हनुमान चालीसा दिली नाही. का? आम्ही जे आमच्या लेकरांवरती संस्कार करायला पाहिजे ते आम्ही करत नाही. आम्ही आमच्या लेकरांच्या हातामध्ये ग्रंथ देत नाही. आम्ही आमच्या लेकरांच्या हातामध्ये ग्रंथ देत नाही, मग आमच्या लेकरांवरती संस्कार होत नाही. मग आमची लेकरं कशी? शाळेमध्ये शिक्षक म्हणले पोरांनो सांगा 90+90 किती? शाळेमध्ये शिक्षक म्हणले पोरांनो सांगा 90+90 किती? एक वर्ग पटकन उभा राहिले सर मी सांगू का? म्हटले हो. 90+90 म्हणजे अख्खी क्वार्टर. सर म्हणे याचा पटकन सत्कार करा, जमलं त्याला एखादा पुरस्कार जाहीर करा. शाळेमध्ये साहेब परीक्षणासाठी गेले, एकोमला उभं केलं. उभा राहा म्हटले, सांग लंका कोणी जाळली? पोराच्या मांड्या ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ते म्हटले सर जेव्हा लंका जळाली तेव्हा मी शाळेतच आलो नव्हतो. दुसऱ्याला उभं केलं, सांग म्हटले लंका कोणी जाळली? ती म्हटले सर माझ्या आईने सांगितलं शाळा सुटली डायरेक्ट घरी यायचं, जाळा पोळाच्या भानगडीत पडायचं नाही. काय चाललंय सर? एवढा सोपा प्रश्न विचारला, पोरांना येत नाही. फुकटचा पगार, फुकटची खिचडी, फुकटचा गणवेश, फुकटचं सगळं. अहो काय चाललंय तुमच्या शाळेमध्ये? काय संस्कार देता तुम्ही लेकरांना? एवढा सोपा प्रश्न विचारला येत नाही. म्हटले विचारलं काय? लंका कोणी जाळली? सर म्हटले एवढंच ना, मग काय टेन्शन घेतात? तुम्हाला छातीला हात लावून सांगतो साहेब, तुम्हाला छातीला हात लावून सांगतो साहेब, माझे विद्यार्थी एवढे शिस्तप्रिय आहे का माझ्या विद्यार्थ्यांपैकी लंका कोणीच जाळलेली नाही? कोण म्हटले? शिक्षक. साहेब म्हटले बरोबर आहे. वरमाईचा शीत वरडाला नाव ठेवून काय उपयोग आहे? साहेब जसे गेले तसे सरपंचाकडे, सरपंच साहेब आमके आमके शाळेची ग्रँड बंद करा. झालं काय? अहो एवढा सरपंच साहेब अहो जरा जेडपीच्या शाळेत जाऊन बघा. म्हटले झालं काय? अहो एवढा सोपा प्रश्न विचारला येत नाही उत्तर. म्हटले काय विचारले? लंका कुणी जाळली? सरपंच म्हणे एवढंच ना, मग एक काम करा. म्हटले काय? अहो त्याचं कारण आहे. म्हटले पोरं इथला लहान गावात झाल्या 2 पार्ट्या, पोरं इथला लहान गावात झाल्या 2 पार्ट्या. पोरांनाही प्रश्न पडला असेल नेमकी लंका ह्या पार्टीने जाळली का त्या पार्टीने जाळली? सरपंच साहेब म्हणे बरोबर आहे, सुरुवातच इथून दे प्रथम नागरिक. साहेब डायरेक्ट गेली जेडपीच्या अध्यक्षांकडे, अध्यक्ष आमकी आमकी शाळेची ग्रँड बंद करा. काय झालं? एवढा सोपा प्रश्न विचारला, पोरांना येत नाही. विचारलं काय? लंका कोणी जाळली? जेडपीचे अध्यक्ष म्हणे अहो एवढंच ना, काय टेन्शन घेतात, जरा बसा, रिलॅक्स व्हा, पाणी बिनी प्या. रिलॅक्स बसा, पाणी बिनी प्या, नाश्ता वगैरे करा. त्याचं कारण आहे. म्हटले काय? तुम्हाला मी एक कोरा कागद देतो, तुम्हाला त्या गावामध्ये ज्यांच्यावर संशय असेल त्यांची नाव वरती लिहून द्या आणि खाली तुमची सही करा. आपण पोलिसांकडून तपास करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. कोणावर? लंका जाळणाऱ्यांवर. लंकेचा एवढा मोठा गोळ तर रामायणाचा आणि महाभारताचा किती? मग विचार करा आम्ही आमच्या लेकरांना काय घडवतो? आम्ही आमच्या लेकरांच्या हातामध्ये फोन देतो, मोबाईल 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 मोबाईल. पोरं शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ, टिकटॉक टिकटॉक टिकटॉक. त्या टिकटॉकने पोरांचं डोकं डायरेक्ट टिकटॉक होऊन गेलं. काहीच चालत नाही पोरांचं डोकं. टिकटॉक सोडून पोरांना फक्त टिकटॉक तयार करणं, ते छोटे छोटे व्हिडिओ तयार करणं, कसले व्हिडिओ तयार करणं. आणि तुम्ही एक निरीक्षण केलं का? आजचं सगळं कीर्तन विसरला तरी चालेल, पण एवढा मुद्दा विसरू नका, घरी घेऊन जा. तुम्ही एक निरीक्षण कधी करता का? तुम्ही तुमच्या लहान लहान लेकरांच्या हातामध्ये फोन देतात, पोरं टिकटॉकचे व्हिडिओ पाहतात. अहो टिकटॉक टिकटॉक करता 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 बाहेरच्या देशातले इतके घाण घाण व्हिडिओ त्या टिकटॉक वरती येतात आणि तेच घाण घाण व्हिडिओ पोरं आपले बघतात. लहान लहान लेकरं 5-5, 6-6, 10-10 वर्षाचे पोरं ते घाण घाण व्हिडिओ बघतात. मग विचार करा, डोळ्यानं बघितल्यानंतर आणि कानानं ऐकल्यानंतर त्या पोरांच्या मनावरती काय परिवर्तन होत असेल? ते मुलं त्या व्हिडिओचं काय अनुसरण करतील आणि त्या हेतूनं आपले पोरं पुढे काय घडतील याचा प्रत्येक मायबापाने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून विचार करा, आपल्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा का आपल्या पोरांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्यायची, गीता द्यायची, हरिपाठ द्यायचा? आपल्या मुलाला आपण नाही मोठा इंजिनियर बनवलं ना चालेल, नाही मोठा डॉक्टर बनवला ना चालेल, नाही मोठा वकील बनवला ना चालेल, नाही मोठा शिक्षक बनवला ना चालेल, नाही मोठा कलेक्टर बनवला ना चालेल, नाही मोठा IAS अधिकारी IPS अधिकारी बनवला ना चालेल,
पण आपण आपल्या मुलाला एक उत्तम माणूस मात्र नक्कीच घडवलं पाहिजे, एवढी ताकद तरी आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि असे संस्कार आम्ही आमच्या पोरांना दिले पाहिजे. म्हणून हे जर संस्कार तुम्हाला द्यायचे असतील तर आजपासूनच तुम्ही तुमच्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल देणं डिरेक्टली बंद कराल. मोबाईल तेव्हाच द्या केव्हा जेव्हा पोरं नोकरीला लावतील आणि त्यांच्या पैशाला मोबाईल घेतील, तेव्हाच पोरांच्या हातामध्ये मोबाईल द्या. तसं मोबाईल देऊ नका. आपणच आपल्या पिढीला घातक ठरू, आपणच आपल्या लेकरांच्या भविष्याची हानी आपणच आपल्या हाताने करून घेणारे. अरे राजमाता जिजाऊन राजे छत्रपती घडवले. कोणता मोबाईल होता राजमाता जिजाऊकडे, कोणता लॅपटॉप होता राजमाता जिजाऊकडे, कोणता कम्प्युटर होता राजमाता जिजाऊकडे. अरे राजमाता जिजाऊन याच रामाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या, रामायणाच्या, महाभारताच्या गोष्टी राजे छत्रपतींना शिकवल्या. राजे घडले, राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, राजांनी स्त्रीची कदर केली, राजांनी शेतकऱ्याची कदर केली, राजांनी जनतेची, प्रजेची कदर केली. अरे माझा राजा देव नव्हता, आज मंदिरातला देव माझ्या राजामुळे सुरक्षित आहे. माझ्या राजांचे उपकार आहे. अरे राजे जर नसते तर नसते अंगणातली कळस, राजे जर नसते तर नसते अंगणातली तुळस, नसते मंदिराला कळस, नसते राहिल्या मुली बाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. म्हणून अभिमानानं म्हणावं असं वाटतं. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपतींशिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या मातीला. महाराष्ट्र एवढं आमचं महिला मंडळ कीर्तनासाठी जमलंय, पण काय आमच्या महिला मंडळाचा पाहिजे तसा आवाज आला नाही. आमच्या महिला मंडळाचा आवाज इथं नाही. आमच्या महिला मंडळाचा आवाज कुठं, फक्त एका ठिकाणी भांडणाचा कार्यक्रम पाहिजे. आवाज कुणाचा? सखूबाईच्या पुढे गंगूबाई, गंगूबाईच्या पुढे राधाबाई, राधाबाईच्या पुढे शांताबाई. काय काय शिव्या देतील त्याचा तपास नाही. महिला मंडळ इथं आवाज आला पाहिजे की नाही, इथं आवाज आला पाहिजे की नाही महिला मंडळ. हा, मग आता सगळ्या महिला माझ्या पाठीमागे हाताने टाळी आणि मुखाने भजन करणार ना. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. प्रपंच दळना दळीले पिटम्या भरीले. आवाज सासू पुढे ठेविले तुई रे बा विठला. सासू आणि सासरा दिरहा तिसरा. पाठीमागून आवाज. सासू आणि सासरा दिरहा तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तुई रे बा विठला. तुई रे बा विठला, तुई रे बा विठला. ए ओव्या गाऊ कौतुके तुई रे बा विठला. ओव्या गाऊ कौतुके तुई रे बा विठला. इतकं गोड भजन केलं तुम्ही, इतकं गोड. फक्त पुढच्या नियुक्त घेतलं होतं, मागच्या काही रोजाने आलेलं होतं काय, पण खूप गोड भजन केलं बरं का. महिला मंडळ तुम्हाला माहिती का, सकाळी उठायचं. महिला मंडळ सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची, झाडझूड करायची, स्वयंपाक करायचा, दिवसभर वावरात जायचं, परत वावरातून घरी यायचं, परत झाडझूड करायची, परत स्वयंपाक करायचा, पप्याला जीव घालायचा. पप्याच्या बापाला जेव घातलं का उपाशीचे फराळ विरळ केलं होतं का नाही. परत कीर्तनाला येऊन बसायचं आणि भजन करायचं. काम चुकलं की सगळे बोलतात, पण काम चांगलं झालं का कोणी शाबासकी देत. मी मात्र तुम्हाला मनापासून शाबासकी देते. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या तुम्ही तुमच्यासाठी, जोरदार. आता तुम्ही थांबा. अब राष्ट्रपति की बारी हो गई है, अब बारी आने वाली है पंतप्रधान जी की. मेरे प्यारे देशवासियों, अच्छे दिन आने वाले हैं. पाहू आता यांचा किती आवाज निघतो.
हे घरात आपलं लय रुबाब करत असतात. इथं पाहून सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः आवाज. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. वाह वाह. रुद्रेश्वराय शिवरुद्रेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. वनेश्वराय शिव वनेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा इतकं म्हणजे मी म्हणायच्या आधीच का टाळ्या वाजून मोकळे. वा वा वा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही तुमच्यासाठी जोरदार. क्या बात. तर बघा तुकोबाराय तुम्ही सांगतात की आतापर्यंत तुम्ही एवढी सगळी उदाहरणं आम्हाला सांगितले पण आमचा विश्वास त्यावर बसत नाही. आम्ही कशावरून विश्वास ठेवावा. तुकोबाराय सांगता तुमचा जर आमच्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही काय करा. आपल्याकडे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. काय झालं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला त्या सगळ्यांना जाऊन विचारा. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधला विठोबासे शरण जावे निज निष्ठा नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाचे हेत विठोबासे शरण जावे निज निष्ठा नाम गावे तो वेदी जाण शाही शास्त्री कारण. 18 पुराणे हरसी गाते वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला या सगळ्यांनी सांगितले की तुम्ही ईश्वराची भक्ती करा.